नमस्कार, गुड मॉर्निंग फॅमिली. कसे आहात? तर मजेतच असाल. मी पण मजेत. आणि बघा खूप दिवसांनी पहाटे 6:15 वाजता मी आज कामावर आलेली आहे. 5 दिवसाच्या सुट्ट्या होत्या कारण पहाटे पहिल्या कामावर जिथे मी येते तिथे मला 5 दिवस सुट्ट्या होत्या. त्यामुळे मी 7 वाजता कामावर येत होती. तर आता ते परत आलेले आहेत. ख्रिसमसचं वॅकेशन संपलेलं आहे आणि ते आल्यामुळे आज मला पुन्हा सकाळी पहाटे लवकर कामावर यायला लागलं. तर पहिल्या घरी पोहोचली आणि इकडे मी भेंडीची भाजी बनवलेली. मस्त कांदा घालून पाव किलोच भेंडी होती. अशी क्रिस्पी अशी मस्त फ्राय भेंडी बनवलेली आहे कांदा मिरची घालून. त्यानंतर नाश्त्यासाठी मी बनवलेले आहेत गरमागरम आपले महाराष्ट्र स्टाईलचे पोहे, कांदा, बटाटा, शेंगदाणे, खूप सारी कोथिंबीर आणि 2च हिरव्या मिरच्या टाकून हे मस्त असे लिंबाचा रस पिळून आंबट गोड तिखट असे पोहे बनवले. त्यानंतर चहा बनवलेला आहे. तर ब्रेकफास्ट आपला रेडी आहे. त्यानंतर भेंडीच्या भाजीबरोबर खायला मस्त मऊ गोल गरगरीत अशा चपात्या बनवलेल्या आहेत तूप लावून. तर तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट अशा ह्या चपात्या आहेत. तर चला, जेवण सगळं रेडी आहे. आपण टिफिन भरूया. तर पटापट टिफिन घेतला. तर 5 दिवस हा टिफिन भरला नव्हता. त्यामुळे एकदा व्यवस्थित त्याला पुसून घेतलं. घासून वगैरे ठेवला होता. पण आता 5 दिवसानंतर ओपन केलाय तर एकदा म्हटलं स्वच्छ पुसून घ्यावं. सगळे टिफिन व्यवस्थित पुसून घेतले आणि त्यानंतर पहिला टिफिन उघडला. आता ह्याच्यामध्ये भेंडीची भाजी भरली. आता दुसरा टिफिन घेत आहे ज्याच्यामध्ये मी नाश्ता भरणार आहे. तर जो आपण पोहे बनवलेत तो आपण नाश्त्यामध्ये पॅक करणार आहोत. आता ह्या चपात्या भरत आहे मी. फूड पेपर घेतला, त्यामध्ये मस्त चपात्या व्यवस्थित पॅक केल्या आणि ते देखील आपण तिसऱ्या टिफिनमध्ये भरणार आहोत. तर सकाळच्या अशीच गडबड असते कारण 7:30 वाजता सर ऑफिसला जाण्यासाठी तयार असतात. त्याआधी मला माझा टिफिन बनवून रेडी करावा लागतो आणि सगळा स्वयंपाक करून ब्रेकफास्ट बनवून मला व्यवस्थित टिफिन असा पॅक करावा लागतो. आता हे बघू शकता तुम्ही, चपाती, भाजी आणि पोहे हे तीनही टिफिन भरल्यानंतर फ्रूट मी भरत आहे चौथ्या टिफिनमध्ये. तर फ्रूटमध्ये केळं व्यवस्थित गोल गोल स्लाईस करून मी कट करून घेतले आणि ते आता मी चौथ्या टिफिनमध्ये भरले. अशा प्रकारे सरांचे टिफिन हा पॅक झालेला आहे. टिफिन बॅग घेतली आणि त्याच्यामध्ये हा टिफिन पॅक केला. म्हणजे सरांचा टिफिन रेडी झाला. पण आता मग वेळ येते साफसफाईची आणि टोडूचं ब्रेकफास्ट देण्याची. त्याआधी मी टोडूचा अंडं जे बॉईल केलेलं ते थंड होत होतं तोपर्यंत मी किचन गॅस व्यवस्थित असा क्लीन करून घेतला आणि मग हे किचन गॅस क्लीन झाल्याच्या नंतर ना मग टोडूला ब्रेकफास्ट देईल. तर हे माझं रोजचं रुटीन आहे. तुम्ही माझे जर रोज व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माझ्या व्हिडिओतनं कळतच असेल. तर आता सकाळी लवकर आली आज कामावरनं घरी गेल्यावर लाडूची पण ऑर्डर आहे. तर ड्रायफ्रूट्सच्या लाडूची ऑर्डर आहे तर ती पण मला कंप्लीट करायची आहे. तर टोडूला अंडं दिलं. टोडूला अंडं दिल्याच्यानंतर आत्ता कुठे मी पाणी पिलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या कामावर जायला 5 मिनिटाचा वेळ बाकी होता. तर पटकन चहा घेतला कारण चहा बनवलेला होताच मीच. तर मग चहा घेतला आणि पर्स घेऊन जायला निघाली तर मुकेश भैया म्हटले, "अरे भैयाच्या टिफिनमध्ये चहा का नाही दिला?" मग मी पटकन चहा गाळला आणि तो थर्मासमध्ये भरून सरांच्या बॅगमध्ये ठेवला. तेवढ्यात मुकेश भैया मला बोलत होते, "मुझे वीडियो में मत लेना, मेरा फ़ोटो स्किप कर देना, मैं टकलू हूँ तो मैं टकलू बहुत गंदा दिखता हूँ." तेव्हा त्यांना एकच उत्तर दिलं, "इंसान सूरत से नहीं सीरत से सुंदर होना चाहिए. सूरत मेरी भी कहा इतनी अच्छी है, लेकिन अपनी सीरत अच्छी होनी चाहिए." बरोबर बोलली का नाही? बरोबर उत्तर दिलं का नाही? मला कमेंट करून सांगा. तर त्याच्या काकी वारल्यामुळे त्याने केस काढले होते आणि त्यामुळेच काही दिवस तो गावाला गेला होता. तर त्यामुळे त्याचे केस आत्ता यायला लागले. तर त्याला लाज वाटत होती व्हिडिओमध्ये दिसायला नको म्हणून. पण माझं हेच म्हणणं आहे, माणसाचा चेहरा जरी सुंदर नसेल तरी चालेल, पण माणसाचा स्वभाव, अंतर्मन सुंदर आणि स्वच्छ असावं, असं माझं मत आहे. तर इकडचं काम संपवलं. भैयाचा टिफिन बाहेर ठेवला. सरांना मी भैया म्हणते. तर तुम्ही असा विचार कराल कधी सर म्हणते, कधी भैया म्हणते. तर मुकेश भैयाला पण मुकेश भैया म्हणते आणि त्या सरांना पण भैयाच म्हणते. तर दुसऱ्या घरी आली, दरवाजाची बेल वाजवली आणि इकडे ज्या रात्रीच्या 2-3 चपात्या उरलेल्या त्याची फोडणीची पोळी केली. त्यानंतर ही भेंडीची भाजी केली. मस्त क्रिस्पी मोकळी अशी ही भेंडीची भाजी केली. ह्याच्यात शेंगदाण्याचा कूट टाकलाय आणि एक सिक्रेट मसाला टाकलाय. आता तुम्ही म्हणाल सिक्रेट मसाला कुठला? तर सांगते, दाखवते. तर खूपच क्रिस्पी होते भेंडी. कधी पण बारीक गॅसवर अशी खूप वेळ परतत राहायची. ती मस्त अशी क्रिस्पी होते. त्यानंतर ही मेथी धुवून बारीक चिरलेली आहे.
मलाई मेथी बनवायची आहे. त्यासाठी हे वाटण रेडी केलेलं आहे. काजू, कांदा, मिरची, आलं, लसूणचं. त्यानंतर ही फोडणीची पोळी मी कढईतनं रिकामी करून बाउलमध्ये काढून ठेवली आहे आणि हाच तो सिक्रेट मसाला, मॅगी मसाला इमॅजिक. काही सिक्रेट मसाला वगैरे नसतो. आपण फक्त व्यवस्थित मन लावून आनंद मनाने जर स्वयंपाक केला ना, तर बरोबर सगळं टेस्टी होतं आणि सर्वांना आवडतो. तर सगळ्या कढया वगैरे रिकामी केल्या, सगळं जेवण बाउलमध्ये काढलं, सगळं जेवण व्यवस्थित झाकलं, तर चपात्या झाकून ठेवल्या आहेत आणि मलाई मेथी बनवणार होती, पण मॅडम म्हटल्या की आता नको मलाई मेथी बनवायला, पाहुणे येणार आहेत. तर आज पाहुणे येणार होते, त्यामुळे हा सगळा बेत होता. कांदा टोमॅटो कापून ठेवला, वाटण करून ठेवलं. मॅडम म्हटल्या की ते आल्यावर मी त्यांना विचारते, त्यानंतरच मग मलाई मेथीचा प्लॅन बनवूया, तू फक्त तयारी करून जा. तर मी म्हटलं ठीक आहे. सगळं किचन वगैरे आवरलं, सगळी भांडी घासली, पुसून जागेवर ठेवली, गॅसचं मेन नॉब बंद केलं आणि आता माझं इकडचं काम संपलं आहे, तर मी चालली आहे घरी. तर आज कानातले का नाही घातले, तर झोपेमध्ये एक कानातलं कुठे पडलं कळलं नाही. सकाळी शोधलं गडबडीत, सापडलं नाही. मग दुसरं पण काढून ठेवलं आणि बिना कानातल्याचीच आली. म्हटलं जाऊ दे. आता माझे जी फॅमिली आहे, यूट्यूब फॅमिली, ती मला ओळखायला लागलेली आहे आणि मी कुठल्याही अवतारात असेल तरी त्यांना फरक पडत नाही. त्यांना फक्त मी केलेलं म्हणजे माझ्याकडनं जे काम मी करते, ते माझं काम तुम्हाला बघायचं आहे. मी कशी दिसते, काय घालते, काय करते, ह्याच्याशी काय घेणं देणं आहे. माणसाने कर्म चांगले करावे, बाकी त्याचा राहणं, वागणं कसंही असेल तरी ते तर काय वरच्याची देण असते. त्यामुळे माझं तरी हेच मत आहे की आपण कर्म चांगले ठेवावे आणि बाहेरून सुंदरता असण्यापेक्षा आतली सुंदरता महत्त्वाची. बाहेर आली लिफ्टमधनं आणि धन्नूला स्टार्ट केलं, गाडी स्टार्ट केली आणि आता मी चालली आहे घरी. तर चला भेटूया घरी. बाय. आणि हे बघा, घरी आल्यावर हे रोजच माझ्याबरोबर घडतं आहे. हां, जोपर्यंत मी माझ्या हाताने देत नाही ना, तोपर्यंत हे काही खात नाहीत. नाहीतर तोपर्यंत जोरजोरात ओरडत राहणार. पार दरवाजापर्यंत येऊन ओरडणार. गॅलरीतनं हळूच उडी मारणार, दरवाजात येणार, जोरजोरात ओरडणार, खायला दे, खायला दे, खायला दे. मग मी काय कामावरनं घरी गेली की पहिले स्वयंपाक करते, कारण मुलाला जायचं असतं, त्याचा ब्रेकफास्ट लंच बनवायचा असतो. तर त्यामुळे गरम गरम चपाती भाकरी देते. तर आज चपाती भाकरी बनवली नव्हती, कारण मला याला उशीर झाला, मुलाचा क्लास लवकर होता. बनवले होते गरमागरम पोहे. तर मग आता पोहे कसे द्यायचे, तर मस्त मी नाश्ता घेऊन बाहेरच आली, जोरात ओरडणं सुरू झालं. तर एक प्लेट घेतली, प्लेटमध्ये मस्त पोहे काढले आणि बघा एवढ्या वेळ ती प्लेट मी हातात घेतलेली, एक 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 दाणा वेचून खात होते. एक पहिला हात दुखला, मग दुसरा हात धरला, पण ती प्लेट जर मी खाली ठेवली ना, तर अजिबात खात नव्हते. हातात धरूनच खाणार आणि चपातीसुद्धा मी दिली ना, हातानेच माझ्या खाणार. मी अशी ठेवली तर उचलून खाणार नाही. अक्षरशः तुम्हाला उद्याच्या व्हिडिओत दाखवेल. पाणी पण असंच आहे, मी पाणी पण प्लेटमध्ये हातात देते, तेव्हाच ते पिलं जातं. तर ही रोजची सवय झाली आहे. तर मला असं वाटतं चांगलंच आहे हे. माझ्यावर आशीर्वाद आहेत मोठ्यांचे, माझ्या पितरांचे. तर संध्याकाळी डीमार्टला जायला निघालो. आज मिस्टरांना सुट्टी होती. म्हटलं चला, पगार पण झाला होता लवकरच. तर मी म्हटलं चला डीमार्टला जाऊया. तर मध्येच ही बस बंद पडली. तर बस बंद पडली आणि हायवेला आम्ही सगळे असे थांबलेलो. दुसरी बस यायची वाट बघत होतो. दुसरी बस येईल तेव्हा आम्ही जाणार. तर मस्त असं आहे ना, संध्याकाळची वेळ होती, सूर्य मावळत होता. तुम्हाला पुढे क्लिप मी एक छोटीशी दाखवते. तर सगळे प्रवासी खोळंबले होते आणि माझं अचानक लक्ष गेलं सूर्य मावळतोय ना त्या ठिकाणी. तर एवढं सुंदर असं दिसत होतं ना ते दृश्य. हायवेवरचं हे दृश्य आहे. मी डीमार्टला चाललेली तिकडचं हे दृश्य आहे. तुम्हाला हे मी दाखवते की खूप सुंदर असा हा सीन होता. त्यासाठी मी हा स्पेशल व्हिडिओ बनवला. तर ही बस तर बंद पडलेली, दुसऱ्या बसची वाट बघत होतो आणि बघा ह्या बिल्डिंगच्या मागे सूर्य मावळताना किती सुंदर असं दिसत होतं. तर खूप छान असा सीन होता. सगळ्याजणं संध्याकाळची वेळ झालेली, ऑफिस सुटलेलं आणि सगळेजण आपापल्या घराकडे परतीला निघालेले आणि सूर्यदेवता पण त्यांच्या घरी परतीसाठी निघालेले. सकाळी जशी सगळ्यांची गडबड असते कामावर जायची, तशी सूर्यदेवताची पण गडबड असते आपल्याला प्रकाश देण्याची आणि उजेड पाडण्याची. तसंच संध्याकाळी जशी आपण घरी जायची तयारीला लागतो आणि तो आनंद असतो आपल्याला, तसा सूर्यदेवता पण त्यांच्या घरी जात असतात. त्यामुळे हे वातावरण बघून खूप छान वाटत होतं, खूप प्रसन्न वाटत होतं. सगळेजण आपापल्या घरी, कारण दिवसभर माणूस कितीही बाहेर असेल, कुठेही असेल, तर संध्याकाळी जेव्हा आपलं काम सुटल्यावर आपल्याला घरी जाण्याचा आनंद हा
हा वेगळाच असतो. तर अशीच वाट बघत होती. छोटीशी व्हिडिओ क्लिप काढली. त्यानंतरनं मग आम्ही डीमार्टला जायचं होतं. तर डीमार्टला थोडंफार रॅशन घेतलं आणि मला लाडूचं सामान पण घ्यायचं होतं. तूप संपलं होतं, ते घ्यायचं होतं, खोबरं घ्यायचं होतं. तर सगळं लाडूचं सामान घेतलं. फायनली ही बस आली आणि ह्या बसमध्ये आम्हाला बसवण्याची सोय कंडक्टर भाऊंनी केली. या बसमध्ये आम्ही जाऊन बसलो आणि त्यानंतरनं आम्ही डीमार्टला गेलो. तर बसमध्ये पण मी छोटासा व्हिडिओ काढलेला आहे. तर तुम्ही बघू शकता, मस्त एसी बस होती. आम्ही इथे या बसमध्ये बसून डीमार्टला चाललो होतो. तर सध्या लाडूची ऑर्डर खूप छानपैकी येत आहे. तुम्ही माझ्या लाडूच्या ऑर्डरसाठी खूप छान प्रतिसाद देत आहेत. तर असाच सपोर्ट करत राहावा. तुम्हाला पण लाडू पाहिजे असतील तर Instagramवर DM नक्की करा. फायनली मी लोकेशनवर पोहोचली. तर चला मग उद्या भेटूया. बाय. स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.